शासकीय धान्य गोदामाविरोधात रास्त भाव दुकानदारांचा 25 मे रोजी एल्गार। गंगाखेडमध्ये रेशन दुकानदार संतप्त, धान्य कमी मिळते, आम्हाला चोर ठरवले जाते। नमस्कार महाराष्ट्र, तुम्ही पाहतात विजन न्यूज महाराष्ट्र, सत्याचा आवाज जनतेसाठी। आजची मोठी बातमी येते गंगाखेडमधून, जिथे रास्त भाव दुकानदारांनी शासकीय धान्य गोदामाविरोधात धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे। गंगाखेड तालुक्यातील रास्त भाव दुकानदारांनी शासकीय धान्य वितरणातील कथित अनियमिततेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दुकानदारांच्या म्हणण्यानुसार गहू आणि तांदळाचे कट्टे 50,500 किलो प्रमाणे न मिळता प्रत्येक दुकानदाराला 2 ते 3 क्विंटल धान्य कमी मिळत आहे। यामुळे कार्डधारकांना धान्य वाटप करताना अडचणी निर्माण होत असून दुकानदारावर चुकीचे आरोप होत असल्याचे सांगण्यात आले। आमची काहीही चूक नसताना आम्हाला चोराची उपमा दिली जात आहे, अशी भावना दुकानदार। या संदर्भात तहसीलदारांनी गोदामपालांना निर्देश दिल्याचे सांगितले जात असले तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। दुकानदारांनी 4 प्रमुख मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या असून त्यात 50,500 किलो प्रमाणे धान्य देणे, क्रॉसिंग बंद करणे, शासन निर्णयानुसार धान्य मोजून देणे आणि डिलीट झालेले रेशन कार्ड विनामूल्य नूतनीकरण करणे यांचा समावेश आहे। या मागण्यांसाठी सोमवार 25 मे रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। जर आमच्या मागण्या मान्य नाही झाले तर याहीपेक्षा मी तीव्र आंदोलन करू, असेही यावेळी निवेदनात दुकानदाराच्या वतीने सांगण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे। गंगाखेडमध्ये रास्त भाव दुकानदार आक्रमक झाले आहेत। शासकीय गोदामातून धान्य कमी मिळत असल्याचा गंभीर आरोप दुकानदारांनी केला आहे। 50-500 किलोऐवजी कमी धान्य मिळत असल्यामुळे कार्डधारकांसमोर दुकानदार या विरोधात 25 मे रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। अधिक अपडेटसाठी पाहत रहा विजन न्यूज महाराष्ट्र।